आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय? मग चिंता नको. अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल, कुंडल रोड, विटा. जेईई, नीट, MHT, CET साठी कोटाचे तज्ञ व अनुभवी प्राध्यापक, निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, वैयक्तिक लक्ष, डिजिटल क्लासरूम, स्वतंत्र अभ्यासिका, सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल, सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र. एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पल्ल्याचा प्रवेश निश्चित करा. अपेक्स अकॅडमी, विटा. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. पलूस नगर परिषद हद्दीतील आमनापूर रस्ता ते मोटकट्टी वस्ती दरम्यान करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामातील गंभीर अनियमितता समोर येत असून तब्बल 70 लाख रुपये खर्चूनही अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा संतप्त आरोप भारतीय जनता पक्षाने केलाय. या प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदारावर कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी भाजपाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. भाजपच्या निवेदनात नमूद करण्यात आले, आमदारांच्या विशेष प्रयत्नातून मोठ्या निधीतून हा रस्ता उभारण्यात आला असल्याचं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात रस्त्याची अवस्था पाहता हा विकास नसून नागरिकांच्या पैशांची उघड उधळपट्टी असल्याचं स्पष्ट दिसून येतंय. मजबूत व टिकाऊ रस्ता होईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती, मात्र प्रत्यक्षात रस्त्यावर टाकलेली खडी आणि मटेरियल हातानेच उखडत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. 70 लाख रुपये खर्चून तयार झालेला रस्ता काही दिवसातच उखडत असेल तर ही केवळ निष्काळजीपणा नाही तर थेट भ्रष्टाचाराची साखळी असल्याचा संशय आहे, असा संताप भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. अशा निकृष्ट कामामुळे नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधलंय. प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने न पाहिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही भाजपने दिलाय. नागरिकांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार सहन केला जाणार नाही, असा कडक इशारा देत दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी नगरसेवक अमृत माळी, सागर नलवडे, अजिंक्य पाटील, उदय येसुगडे, संकेत येसुगडे, योगेश धोत्रे, निखिल भोसले, वैभव जाधव, रणजित निकम, सूरज निकम आणि सागर सुतार उपस्थित होते. नमस्कार, मी सागर सुतार आणि माझ्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष संदीप मोरे. आज आम्ही इथे आमनापूर रस्ता ते मोटकट्टी वस्ती या रस्त्याच्या कामासंदर्भात स्थानिक नागरिकांनी आमच्याकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने आज आम्ही इथे भेट देण्यासाठी आलेलो आहोत. आमनापूर रस्ता ते मोटकट्टी वस्ती हा रस्ता जवळपास 75 लाख रुपयाचा हा रस्ता हा अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. आम्ही दिनांक 13 मार्च रोजी मुख्याधिकारी मॅडम यांना निवेदनाद्वारे असं सांगितलं होतं की सदर निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करा व जबाबदार अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करा, असं आम्ही निवेदन हे शुक्रवारी दिलं होतं. या निवेदनानंतर आज ठेकेदाराच्या माध्यमातून येथे डांबर आणून याच्यावरती सिलकोट करण्याचा काम आज रविवारी करण्यात येत आहे. आज या ठिकाणी कोणतेही अधिकारी तो उपस्थित नाही आहेत. आज नगर परिषदेचा सुपरवायझर इथं उपस्थित नाही आहेत. आज या ठिकाणी इंजिनियर इथं उपस्थित नाही आहेत आणि दर रविवारी हा ठेकेदार इथं काम करत असतो. कुठल्याही इंजिनियरच्या देखरेखीखाली, सुपरवायझरच्या देखरेखीखाली हे काम आजपर्यंत झालेलं नाही आहे. येथील स्थानिक नागरिकांच्याकडून माहिती घेतली असता असं समजलं की डॉक्टर विश्वजित कदम जे आपले आमदार आहेत, त्या आमदार साहेबांच्या विशेष प्रयत्नातून हा रस्ता करण्यात येत आहे. जवळपास ₹1 कोटी रुपयाचा हा रस्ता, हा अतिशय निकृष्ट दर्जाचा हा ठेकेदार हे रस्ता करत आहेत. आणि माझी या निमित्तानं काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षा ज्या प्रथम नागरिक आहेत त्या नगराध्यक्षा आपल्या संजीवनीताई पुदाले, त्याचबरोबर गटनेते आपले गणपतराव आप्पा पुदाले आणि उपनगराध्यक्ष रोहितांना दळवी आणि बांधकाम सभापती जे आहेत आपले धीरज घोरपडे यांना मी नम्र विनंती करतोय की आमदार साहेबांनी अतिशय मोठ्या विशेष प्रयत्नातून हा रस्ता केलेला आहे आणि या रस्त्याचं ठेकेदार निकृष्ट दर्जाचं काम करीत आहे, तरी आपण या ठिकाणी तातडीने स्थळपाहणी करून इस्टिमेटप्रमाणे हा रस्ता करून घेण्यात यावा. अन्यथा आम्ही येत्या 15 दिवसामध्ये नगर परिषदेवर या रस्त्यासंदर्भात मोठा मोर्चा आम्ही काढणार आहोत. हा रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे. येथे जवळपास बऱ्याच वर्षातून
हा रस्ता झाला आहे आणि हा रस्त्याचं जे काम आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं होणं अत्यंत गरजेचं आहे. जर हा रस्ता नाही झाला, तर व्यवस्थित नाही झाला, तर या रस्त्यावर पुढील 10 वर्षानंतरच इथे निधी उपलब्ध होणार आहे याची नोंद इथल्या स्थानिक नागरिकांनी सुद्धा घेऊन स्वतः येथे कामाचं इस्टिमेट प्लॅन बघूनच हा रस्ता ठेकेदाराकडून करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि इंजिनियर यांनी तातडीने या स्थळाला भेट देऊन येथे व्यवस्थित ठेकेदाराकडून काम करून घ्या, एवढंच या निमित्तानं मी आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून सूचित करीत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर.